आजकाल बरेच लोक एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत. सगळं शरीर बऱ्यापैकी आहे, पण पोटाची चरबी काही केल्या जात नाही. काही लोक रोज चालतात, काही जिमला जातात, काही उपवास करतात, तरीसुद्धा पोट पुढे चाललेलं असतं. याचं कारण म्हणजे पोटाची चरबी ही सगळ्यात हटची चरबी असते, पण योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर ती नक्कीच कमी होते. आज आपण पाहणार आहोत डाएट, सवयी, व्यायाम आणि मानसिक स्थिती या सगळ्यांचा योग्य मेळ कसा घालायचा. सर्वात आधी हे समजून घ्या, पोटाची चरबी दोन प्रकारची असते. एक त्वचेखालील चरबी, दुसरी आतल्या अवयवांभोवती साचलेली चरबी. ही दुसरी चरबी आरोग्यासाठी फार धोकादायक असते. ती कमी करायची असेल तर फक्त क्रंचेस करून चालत नाहीत. पोटाची चरबी कमी करायची असेल तर खाणं बदलायला हवं. सगळ्यात आधी साखर कमी करा. चहा, कॉफीतली साखर, बिस्किटं, केक, मिठाया, कोल्ड ड्रिंक्स हे सगळं पोटावर थेट साठतं. पांढरा भात, मैद्याच्या पोळ्या, बेकरी पदार्थ हे कमी करा. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी, भाज्या यांचा वापर वाढवा. प्रत्येक जेवणात प्रोटीन असणं फार गरजेचं आहे. उदा. डाळी, उसळ, अंडी, पनीर, दही. प्रोटीनमुळे पोट लवकर भरतं आणि चरबी जळायला मदत होते. पाणी सर्वात स्वस्त औषध. दिवसभर कमी पाणी पिणं ही पोटाची चरबी वाढण्याची मोठी चूक आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. त्यात लिंबू, जिरं किंवा मध टाकू शकता. दिवसभरात किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. फक्त चालणं पुरेसं नाही. चालणं चांगलं आहे, पण पोटाची चरबी कमी करायची असेल तर थोडा घाम यायलाच हवा. दररोज 30 ते 45 मिनिटं वेगात चालणं, स्किपिंग, सायकलिंग किंवा घरच्या घरी कार्डिओ करा. आठवड्यात किमान 4 दिवस पोटावर फोकस करणारे व्यायाम करा. प्लँक, लेग रेज, माउंटन क्लाइंबर. झोप दुर्लक्षित पण महत्त्वाची. कमी झोप घेतली तर शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढतं आणि ते थेट पोटावर चरबी साठवतं. रोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. रात्री उशिरा मोबाईल वापरणं कमी करा. ताणतणाव कमी करा. ताण असेल तर वजन कमी होणं खूप अवघड होतं. ध्यान, प्राणायाम, शांत संगीत किंवा फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हे सगळं फार उपयोगी ठरतं. काही मोठ्या चुका टाळा. फक्त उपाशी राहू नका. एकदम कमी खाल्लं तर शरीर चरबी साठवायला लागतं. फक्त एका आठवड्यात पोट आत घालायचा प्रयत्न करू नका. पोटाची चरबी कमी होण्यासाठी वेळ, संयम आणि सातत्य लागते. पोटाची चरबी फक्त शरीराची समस्या नाही, ती सवयींची समस्या आहे. आज नाही, उद्या नाही, पण रोज थोडं थोडं बदल केलात तर 30 ते 60 दिवसांत तुम्हालाच फरक जाणवेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात आजच करा. पोटाची चरबी का हट ठरते? पोटावर चरबी साठण्यामागे फक्त खाणं कारणीभूत नसतं. हार्मोन इम्बॅलन्स, थायरॉईड, PCOD, वारंवार उपवास आणि सतत ताण हे सगळं पोटाच्या चरबीवर परिणाम करतं. म्हणूनच दुसऱ्याचं डाएट कॉपी करून तुमचं पोट कमी होईलच असं नाही. जेवण्याची वेळ चुकीची असेल तर चरबी वाढते. रात्री उशिरा जेवण हा पोट वाढण्याचा मोठा कारण आहे. संध्याकाळनंतर फार जड अन्न टाळा. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी पूर्ण झालेलं असावं. प्लेट कशी असावी? सोपी ट्रिक. तुमच्या प्लेटमध्ये 50% भाज्या, 25% प्रोटीन, 25% कार्बोहायड्रेट ही सवय लावली तर पोटावरची चरबी हळूहळू कमी व्हायला लागते. ब्लॅक कॉफी, ग्रीन टी योग्य वापर. ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी चुकीच्या वेळेला घेतली तर फायदा होत नाही. वर्कआउटच्या 30 मिनिट आधी ब्लॅक कॉफी घेतली तर फॅट बर्न वाढतो. दिवसातून 1 ते 2 कप पुरेसे आहेत. मीठ आणि सूज. जास्त मीठ खाल्लं तर पोट फुगलेलं दिसतं. पोटावर चरबी नसली तरी पोट मोठं दिसू शकतं. म्हणून पॅकेज फूड, लोणची, चिप्स हे मर्यादित ठेवा. पोट साफ नसेल तर पोट बाहेर येतं. बद्धकोष्ठता असेल तर पोट कायम फुगलेलं दिसतं. फायबरयुक्त अन्न, उदा. भाजी, फळं, भिजवलेले बी हे रोजच्या आहारात असायलाच हवेत. सकाळी उठून पाणी, अधिक हालचाल खूप उपयोगी ठरते. योगासन जे पोटासाठी रामबाण. फक्त व्यायाम नाही तर काही योगासनं पोटाची चरबी कमी करण्यात खूप मदत करतात. पवनमुक्तासन, भुजंगासन, नौकासन, कपालभाती प्राणायाम हे नियमित केल्यास पोटावर फरक दिसतो. स्लिम टी आणि फेक प्रॉडक्ट्सपासून सावध. मार्केटमध्ये 7 दिवसांत पोट गायब असे दावे करणारी खूप उत्पादने आहेत. त्यामुळे तात्पुरती सूज कमी होईल पण चरबी कमी होत नाही. नैसर्गिक पद्धती हाच कायमचा उपाय आहे. कन्सिस्टन्सी म्हणजेच खरी जादू. एक दिवस डाएट
5 दिवस ब्रेक. असं केलं तर पोट कधीच कमी होणार नाही. रोज थोडं करा, पण सोडू नका. लहान सवयी मोठा बदल घडवतात. पोटाची चरबी तुमचं सौंदर्य नाही बिघडवत, पण तुमचा आत्मविश्वास कमी करते. स्वतःसाठी करा, लोकांसाठी नाही. आज आरशात पाहून स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही.